श्रीराम नमस्कार. आज 8 मे 2022 ध्यान चक्र कुंडलिनी भाग 33. आज्ञाचक्र किंवा दुसरा शब्द त्याला आहे अग्निचक्र. डोळ्यांच्या वर असणाऱ्या 2 भुवया आणि भुवयांच्या मधोमध स्थित असणाऱ्या या चक्राचा अभ्यास आपण करतो. प्राणवायू हा मुख्य वायू, आत्मा ही देवता. मागच्या भागामध्ये महाभारतातला कर्ण हे पात्र डोळ्यासमोर ठेवून आपण याचं थोडंसं स्पष्टीकरण पाहिलं होतं. आणि आश्चर्यकारकरित्या 1-2 नाही तर 10-11 जणांचे आले की हे समजायला जास्त सोपं जात आहे. आणि दुसरं कुतूहल पण आहे की आपलं शरीर म्हणजे महाभारतातली सर्व पात्र आणि युद्धभूमी म्हणजे शरीर हे जाणून घ्यायला नक्की आवडेल. पण मुळात आपण ध्यानचक्राचा अभ्यास करताना जेवढं ह्याच्याशी निगडीत आहे तेवढीच गोष्ट आपण बघणार आहोत. जेव्हा आम्हाला हे बीज शिकवलं गेलं, आज्ञाचक्राची 2 बीज, हम बीज आणि क्षम बीज. त्यातलं क्षम बीज क अधिक पोटफोड्या षटकोनातला श ह्या 2 बीजाक्षरांनी तयार होणारं हे क्षबीज आहे. क आकाश तत्वातनं पृथ्वी तत्व आणि श हे अग्नितत्वात. आकाशातनं उत्पन्न होणारा अग्नी आणि वायू ह्यांनी जी परिस्थिती उत्पन्न होते ते ह्या बीजामध्ये सर्व गुण सामावलेले आहेत. महाकाली आणि महालक्ष्मी ह्या 2 देवता तिथं स्थित आहेत. मागच्या वेळी आपण पाहिलं की कर्णाचं उदाहरण थोडंसं सोपं करून समजून घेण्यासाठी जेव्हा डॉक्टरांबरोबर हा विषय झाला तेव्हा त्यांनी आपलं शरीर हे एक अतिप्राचीन असं महाभारत व्यासांनी जे रचलं तेच पूर्ण आपलं शरीर आणि त्यातला प्रत्येक विचार हे या महाभारताशी निगडीत आहे. आणि नुसतं महाभारताशी निगडीत प्रत्येक चक्राशी निगडीत आहे असं त्यांनी स्पष्टीकरण आणि खुलासा केलेला होता. एकांनी मला प्रश्न विचारला की विषय भरकटत जातोय असं तुम्हाला वाटत नाही का, की आपण चक्रांच्या बाबत बोलत आहोत आणि विषय मध्येच दुसरीकडं महाभारतामध्ये गेला. तर चूक पण आहे आणि बरोबर पण आहे अशा दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये म्हणू शकतो. मुळामध्ये आपण ध्यान ही जी प्रक्रिया जी आहे, ध्यान चक्र आणि कुंडलिनी म्हणजे मनुष्याची मानसिक अवस्था ही स्थिरतेकडे जोपर्यंत जात नाही. आणि स्थिरता या शब्दाचा अर्थ असा की शरीरातली किंवा विचारातली हालचाल न होणं आणि एकरूपता होणं म्हणजे स्थिरता. तर तसं नाही. आपलं शरीर हे प्रत्येक विविध रंगाच्या गुणांनी आणि रंगांनी आपण घेऊन क्षणोक्षणी वावरत असतो. आणि त्याच्यामध्ये असलेल्या प्रत्येक रंगाचा किंवा गुणांचा आपण आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक क्षणोक्षणी कसा उपयोग करून घेतो याच्यावरती स्थिरता ही अवलंबून असते. स्थिरता म्हणजे काय? तर स्वभाव विचार हे शांत ठेवणे.
म्हणजे शून्य अंशात येऊन थांबणे. चांगलंही नाही आणि वाईटही नाही. आणि ही अवस्था ध्यानाला बसताना आपल्यामध्ये रुजणी असलेली खूप महत्त्वाची आहे. हे रुजायला पाहिजे. जेव्हा डॉक्टरांशी बोलणं झालं की वास्तविक तुम्हाला मागच्या वेळी कर्णाचा विषय सांगितला, हा ते औषध तयार करत असताना झालेला विषय होता. पण नंतर जवळजवळ 1 महिन्यानी 1-1.5 महिना असेल, आत्ता मला नक्की असं आठवत नाही, पण 1-1.5 महिना पकडू. आणि तिथं डॉक्टर राहायचे, त्यांच्या गच्चीवरती एक आवळ्याचं झाड होतं. एका ट्रेमध्ये त्यांनी ते झाड लावलं होतं. मोठं झाड झालेलं होतं. आणि त्या झाडाच्या इथं बाजूला गच्ची असल्यामुळे काही औषधं त्यांनी तिथं वाळत ठेवली होती. आणि तेव्हा हा पुढचा विषय जेव्हा त्यांना विचारलं की मनुष्याचं शरीर हे महाभारतासारखं कसं आहे, तर त्याचं त्यांनी स्पष्टीकरण केलं. परत विषय आज्ञाचक्रापर्यंत आला, हमबीज आणि क्षमबीजापर्यंत. कर्णाला जशी कवच कुंडल मिळाली, कवच आणि कुंडल, ऊर्जेचा तो स्रोत. मागच्या वेळी सांगितलेलं आहे की सूर्यापासून उत्पत्ती झालेला हा कर्ण, हे जग चालण्यासाठी सौर ऊर्जेची आवश्यकता नितांत आहे. ती जर नसेल तर मनुष्य जीवन हे थांबेल. आणि जेव्हा आपण ह्या ध्यान अवस्थेमध्ये बसत असतो किंवा ध्यानाला सुरुवात करणार असतो, तेव्हा आपल्या सभोवताली वेगवेगळ्या अवस्था, परिस्थिती ह्या वावरत असतात. आपण सांसारिक असल्यामुळं आपल्याला भाऊ, बहीण, आत्या, मावशा अशा सर्वांच्या गरड्यामध्ये आपण आपले दिवस काढत असतो. एखाद्यांची बोलणी, एखाद्यांचं वागणं, एखादा पैसेवाला असेल तर त्याच्यामध्ये एक विशिष्ट अहंभाव उत्पन्न होणं, किंवा एखादा पैसेवाला असेल पण तो त्याच्याकडं काहीच नाही अशा परिस्थितीनी किंवा विचारांनी वागणारा, कुठलाही गर्व नाही, काही नाही. पण डॉक्टर नेहमी म्हणायचे की एखादं पाणी जर उकळतं असेल किंवा एखाद्या पाण्यामध्ये आपण विहिरीत गेलो आणि जर त्याच्यावरती लाटा येत असते तर त्याच्या खोलीचा अंदाज लावता येतो. म्हणजे मनुष्य स्वभाव जेवढा बोलका किंवा चिडचिडा असेल तेवढा त्या माणसाच्या बाबतीत अंदाज लावणं सोपं जातं. पण काही व्यक्ती अशा असतात की ते काहीच बोलत नाहीत, शांत स्वरूपाचे असतात. काही जरी झालं तरी शांत, आपण म्हणतो किती शांत आहे. पण वास्तविक ह्या व्यक्ती जास्त तऱ्हेने विचारांनी, त्यांच्या आतमध्ये विचार हे उकळत असतात. ऊर्जा ह्या माणसांच्या अंगामध्ये जास्त संचारित असते. आणि ध्यान अवस्था करताना आपल्याला जो शांतपणा वाटतो तो इतर कुठंतरी तो माणूस व्यक्त होताना उग्र अवस्थेमध्ये व्यक्त होतो. हे कशासाठी सांगतोय किंवा हे कशासाठी आपल्याला या बीजांबद्दल किंवा चक्राबद्दल माहिती करताना आवश्यक आहे माहिती असणं, की आपल्या देहाची ओळख आपल्याला पहिल्यांदा होणं गरजेचं आहे. पहिल्या भागामध्येच सुरुवातच आपण इथं केली होती की आपल्या देहाची ओळख आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि ती जर नसेल, प्रत्येक माणसाला माहिती असतं की अमुक अमुक जर घटना घडली, अगदी सकाळी येणारा पेपर जर रोज तो 6 वाजता येत असेल आणि एखाद दिवशी 6, 6:15 झाले, 15-20 मिनटं उशीर झाला, तरी लगेच माणूस वैचारिकतेने बदलतो आणि त्या पेपरवाला म्हणतो उशीर का झाला.
म्हणजे 6 वाजल्यापासनं रोजची सवय असते, 6 वाजता पेपर येतो, पण आज उशीर झाला. तर 6 ते 6:15 किंवा जेव्हा तो पेपर येतो तोपर्यंत, त्या वेळेपर्यंत त्या मनुष्याच्या मेंदूमधले ज्ञानतंतू त्या विचारांमध्ये गुंतून राहतात. आणि हे गुंतलेलं आपल्याला ही सहज प्रतिक्रिया किंवा क्रिया दिसते, पण ही सहज क्रिया नाही आहे. कारण शरीर शांत करताना, सर्व गुण शांत करताना, त्या त्या ठिकाणी ती वस्तू ठेवताना ती तशीच ठेवली गेली पाहिजे. त्याला व्यवस्थितपणा म्हणतात. एखाद्याला आपण चहा दिला, बशीमध्ये चहा दिला, तर अर्थातच त्या कपाचा कान आपण उजव्या बाजूला ठेवतो की त्याला असं धरताना बरं पडेल. तर तो कान डाव्या बाजूला दिला तर बिघडणार आहे का काही? तर काही नाही बिघडणार. तो माणूस असा करून घेईल. पण ह्याच्यात व्यवस्थितपणा दिसत नाही. म्हणजे नैसर्गिक क्रिया होताना ती कशी हवी, सहज कशी हवी. सहज शब्द इथं येतो की सहज कशी हवी. आपला देह, या देहामध्ये आपलं असं धरून चाला की तुम्हाला एखादा चिंच खायला दिलेली आहे. आता ते चिंच खाताना काही जण नुसतं खातील, काही जण म्हणतील मीठ आहे का. म्हणजे प्रत्येकाच्या विचारांची, प्रत्येकाच्या शरीरातल्या उत्पन्न होण्या रसांची मागणी ही वेगवेगळी असते आणि ही स्थिर करायची आहे. मनुष्य जीवनामध्ये रोजच्या घडणाऱ्या घटना या आपण जेव्हा ध्यान अवस्थेत बसणार आहोत, ते आसन धारण करणार आहोत, ते त्या क्षणभरामध्ये त्या सुटल्या गेल्या पाहिजेत. मग त्या सुटताना आपल्याला काय काय सोडायचं आहे. रोजच्या जीवनातल्या गोष्टी आहेत. आपण जसं म्हणतो की माझं पोट वाढलं, ते आता कमी होण्यासाठी मला काय काय गोष्टी सोडल्या पाहिजेत. पण त्या सोडतानाच त्याचा आपल्या शरीरावर होणारा दुष्परिणाम ह्याचाही विचार त्यावेळी करायला लागतो. म्हणजे एक स्थिती मला स्वीकारायची आहे, त्याच्यासाठी मला अमुक गोष्टी सोडल्या तर मी ती स्थिती सहजतेने स्वीकारेन असं नसतं. त्याच्याबरोबर त्याचे दुष्परिणाम पण येतात. तसं ध्यान आणि साधना करताना जेव्हा आपण एखाद्याच्या मार्गदर्शनाखाली ती साधना करत असतो, तेव्हा मुळात आपला देह आणि त्या दिवशी आपल्या जीवनामध्ये घडलेल्या घटना यांचा खूप संबंध जो असतो तो महत्त्वाचा असतो. हल्ली आपण बघतो 20-20, 25-25 जण हल्ली ग्रुप झालेले आहेत की सर्व मिळून साधना करत असतात. पण प्रत्येकाची वैचारिकता ही वेगवेगळी असते. प्रत्येकाच्या त्या दिवशीच्या जीवनामध्ये घडणारे प्रसंग हे वेगवेगळे असतात. घडणाऱ्या गोष्टी वेगळ्या असतात आणि त्याप्रमाणे त्या विचारांनी हा मेंदू, आपल्या शरीरातला मेंदू काम करत असतो. ज्ञानचक्रामध्ये जी 2 बीज आहेत, हम बीज आणि क्षम बीज, ह्या बीजांमध्ये जी ऊर्जा पुरवली जाते ती या सर्व गोष्टींसाठी वापरली जाते. मागच्या वेळी जसं सांगितलं की कर्णाचं उदाहरण जे सांगितलं, तसंच आपला देह काय आहे. आपण बघतो की एखादी जमीन आहे, मग त्या जमिनीचे 2 जण भाऊ असतील किंवा अजून काही घरामध्ये 3-4 असतील, ती विकायची असेल किंवा विकत घ्यायची असेल तर त्या घरातल्या सगळ्यांच्या सह्या लागतात. म्हणजे काय लागतं, ही अवस्था या ध्यानाशी सुद्धा निगडीत आहे. घरामध्ये घडलेली एखादी घटना ती जर पूर्णत्वाला जात नसेल तर तो विचार आपल्या मेंदूमध्ये स्थिर राहतो आणि अचेतन संस्था ही सारखी त्या मेंदूला आठवण करून देत असते
की ह्याचं बघ बरं का, ह्याचं बघ बरं का, ह्याने सही केलेलं नाही, ह्याने सही केलेलं नाही. मग जेव्हा डॉक्टरांचं माझं बोलणं झालं तेव्हा त्यांनी हा महाभारताशी कसा निगडीत आहे आणि का सांगितलं हा महाभारताचं, तर आपल्याला समजायला हे सोपं जातं. जसजसं जास्त आपण उलगडत जाऊ तसतसं ते सोपं गोष्ट होत जाते की काय प्राप्त करायचं आहे, अवस्था काय प्राप्त करायची, का महत्त्व आहे. रामायण असो महाभारत असो, ह्या गोष्टींना महत्त्व का दिलं गेलेलं आहे. हे नुसत्या गोष्टी ऐकण्यासाठी नाही आहे, तर रोजच्या जीवनात जगण्यासाठी आहे. आणि हे जीवन जगताना आपल्या शरीरातल्या चक्रांशी आणि कुंडलिनीशी ह्या गोष्टी निगडीत आहेत. आपल्या देहाला ज्या परमात्म्याने, ज्या परमेश्वराने तयार केलं, आपण म्हणतो काय निर्मिती आहे देवाची, 2 कान, 2 हात, नाक, डोळे, केस, इतकं सुंदर त्यांनी कसं काय तयार केलं असेल, कधी तयार केलं असेल. पण या देहाबद्दलच आपण कधी विचार करत नाही. आणि म्हणून मग त्याचा देहाबद्दल कसा विचार करायला पाहिजे, कुठं आपलं चुकतंय. क्षणोक्षणी माणूस चुकत असतो. बरोबर आपण म्हणतो की मी बरोबर आहे, पण नाही, तो चुकत असतो. कारण वैचारिकतेमध्ये चूक कुठं होते, तर एखादी गोष्ट आपल्याकडे ठेवणे. एखादी तुमच्याकडे पोळी भाजी असेल आणि एक अर्धी पोळी उरली, तर तुम्हाला ती खराब होण्याच्या आत तुम्ही ती पशुपक्ष्यांना घाला किंवा कोणाला तरी द्या, ही कृती योग्य आहे. पण मी माझ्या वेळेने देईन, मग नंतर बघीन, जाताना करीन, तर ही कृती अयोग्य आहे. आता तुम्ही जाताना देणारच आहात, त्यांनी काय अडणार नाही आहे. पण त्या क्षणी जर ती कृती व्हायला सहज शक्य असेल तर त्या क्षणी ती करणं गरजेचं आहे. कारण का करणं गरजेचं आहे की आपल्या मेंदूमध्ये त्या गोष्टीसाठी असलेली विचारांतील ज्ञानतंतूंची जागा ताबडतोब मोकळी होते. म्हणून ह्या देहाची जेव्हा आपण अभ्यास करतो, स्थिरता आणायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या या देहाचा विचार आपण करणं गरजेचं आहे. मग हा देह, जसं म्हटलं की या महाभारताचं जे युद्ध ज्या कुरुक्षेत्रावरती लढलं गेलं, तो आपला हा देह ते कुरुक्षेत्र आहे. आणि धृतराष्ट्र म्हणजे जिथनं महाभारत लिहायला किंवा सांगायला सुरुवात होते, कुरुक्षेत्रे धर्मक्षेत्रे असं तो संजयाला म्हणतो. हा संजय कोण आहे, तर हा संजय आपल्या डोळ्यांना जो प्रकाशमान करतो तो प्रकाश आहे. आणि धृतराष्ट्र म्हणजे आपल्या विचारांमधली बुद्धी आहे. बुद्धीचे 2 प्रकार असतात, सुबुद्धी आणि कुबुद्धी. मनुष्याच्या हातून घडणारी चूक ही सुद्धा बुद्धीचा योग्य वापर न केल्यामुळेच घडत असते. किंवा एखादी घडलेली योग्य कृती ही ती योग्य बुद्धी वापरून केलेली असते, त्यामुळे घडलेली असते. आणि इथं आपला जो देह आहे की ज्याला कुरुक्षेत्र म्हटलेलं आहे, तर भगवंतानी बघा कसं काय केलेलं आहे की या जगतामध्ये जशी चांगली माणसं आहेत तशी वाईट माणसं पण त्यांनीच निर्मित केलेली आहेत. जसे चांगले प्राणी आहेत तसे विषारी प्राणी, ज्यांनी डंख मारताच समोरच्याचा मृत्यू होईल असे प्राणीसुद्धा त्याच भगवंतांनी तयार केलेले आहेत. कारण मनुष्याचं युद्ध या देहाच्या कुरुक्षेत्रावर क्षणोक्षणी चालू असतं. मग त्याला तुम्ही योग्य वापरला, त्याचा वापर केला देहाचा आणि योग्य बुद्धीचा वापर केला तर त्याला धर्मक्षेत्र मानलं जातं, नाहीतर त्याला कुरुक्षेत्र मानलं जातं.
आणि ह्याचा आपल्या आज्ञाचक्राशी सरळ परिणाम होणारी स्थिती उत्पन्न करायची जी दोन बीजा आहेत हम आणि क्षम, ती सरळ त्याच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होते. कारण ऊर्जा तशी उत्पन्न होते. ऊर्जेचा स्रोत कसा वापरायचा आणि कुठल्या अवस्थेला कुठल्या कृतीला वापरायचा हे महत्त्वाचं असतं. आणि जसं भगवंतांनी हा देह तयार करताना देह तयार केला, तर कुरुक्षेत्राची एक गोष्ट फक्त तुम्हाला ह्याच्यात सांगतो, म्हणजे का सांगतो त्याचंही तुम्हाला नंतर स्पष्टीकरण देतो की सांगायची का आवश्यकता वाटते. की जेव्हा युद्ध करायचं ठरलं तेव्हा भगवान श्रीकृष्णाने ती जागा निश्चित करायची होती की युद्ध कुठं करावं. एका घराण्यामध्ये होणारं हे युद्ध होतं आणि इतर देशांचे बाहेरचे राजे एकमेकांना त्यांच्या त्यांच्या कुवतीप्रमाणे पाठिंबा देणारे होते. आणि जेव्हा युद्ध करायचं ठरलं तेव्हा श्रीकृष्णाने त्याच्या दूतांना सांगितलं की अशी योग्य जागा शोधा. जागा शोधायला त्यांनी 4 ठिकाणी पाठवलं आणि त्या जागेचा फक्त वैशिष्ट्य काय आहे हे येऊन सांगा असं त्यांनी सांगितलं. आणि एका दूतांनी भगवान श्रीकृष्णांना सांगितलं की आज मी एक अशी जमीन बघितली, तिथं एका आपल्या मोठ्या भावानी चक्क धाकट्या भावाला मारून पाटाचं पाणी अडवलं. मग भगवान श्रीकृष्ण त्याला विचारतात, असं अर्धवट नको, नीट सांग. मग तो सेवक सांगतो, एक कुरुक्षेत्र म्हणून एक जमीन आहे, क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामध्ये एक जण शेती करत होता आणि शेतामध्ये जे पाटाचं पाणी आहे ते एका ठिकाणी पाट फुटल्यामुळे वाया जात होते. तर मोठ्या भावाने धाकट्या भावाला सांगितलं की याला तू बांध घाल. वास्तविक ही कृती किती सहज होती, पण धाकट्या भावाला या गोष्टीचा राग आला की यांनी मला स्वतः काही न करता सांगितलं की याला बांध घाल. आणि त्याला तो ते काम करत नाही आणि हे मोठ्या भावाला पटत नाही. त्याला राग येतो आणि त्याच्या हातामध्ये जे कुदळ असतं त्यांनी त्या धाकट्या भावाला पोटामध्ये तो वार करून त्याचा आत्ताच्या भाषेत खून करतो आणि त्याचं प्रेत ओढत ओढत नेतो आणि जिथं ते पाठ फुटलेला असतो तिथं ते लावतो आणि पाणी फिरवतो. भगवान श्रीकृष्णानं ही गोष्ट सांगावी न सांगावी अशा विचारांमध्ये तो दूत असताना श्रीकृष्ण हसतात आणि म्हणतात, हीच जागा योग्य आहे. आता ही जागा योग्यच आपण जर विचार केला की ही जागा योग्य कशी काय, तर महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णांना अशी जागा हवा होती की जिथं दोघं भाऊ वैऱ्यासारखे नक्कीच लढतील. जे महाभारताच्या युद्धामध्ये जर चुकून युद्ध चालू असताना मानसिक अवस्था जर बदलली आणि परत कौरव पांडव एकत्र झाले तर धर्मस्थापना होणार नाही, श्रीकृष्णाला भीती होती. म्हणून जिथं खात्रीशीर भाऊ भावाला मारेल अशीच जागा हवी. म्हणून भगवान श्रीकृष्णाने या कुरुक्षेत्राची निवड केली. हे पहिलं कारण झालं. आपल्या देहामध्ये असलेलं हमबीज आणि क्षमबीज, एका बाजूला कौरव आहेत एका बाजूला पांडव आहेत. हमबीज म्हणजे सर्व पांडव आहेत, धर्मस्थापना, आणि क्षमबीज म्हणजे सर्व कौरव आहेत. तर या आज्ञाचक्रात ही स्थापना समोरासमोर त्या भगवंतांनी केली. दुसरी गोष्ट, जसं मनुष्याचं प्रारब्ध असतं, मनुष्याचं कर्म असतं, तसं त्याला फळ मिळत असतं. जीवनामध्ये केलेली कृत्य ही मनुष्याला त्या त्या अनुषंगाने फळ देतात.
पण भगवंतानी त्याचा निवाडा करताना सुद्धा सर्वोच्च फळ त्या मनुष्य प्राण्यास मिळेल अशीच व्यवस्था करून ठेवलेली आहे. म्हणून हे अंग, हे कुरुक्षेत्र निवडाचं दुसरं कारण असं होतं की कुरु राजा जो होता हा हे क्षेत्र उत्खनन करत होता, खनन करत होता. उत्खनन हा शब्द चुकीचा आहे, खनन करत होता. आणि हे करत असताना देवांचा राजा तिथं इंद्र तिथून जात होता आणि त्यांनी ते पाहिलं आणि त्या जागेवरती आला आणि कुरु राजाला त्यांनी विचारलं की काय करतोयस. तर कुरु म्हणतो की माझी अशी इच्छा आहे की या ठिकाणी ज्या पशु पक्षी प्राण्याचा मृत्यू होईल त्याला फक्त आणि फक्त स्वर्गलोकच प्राप्त होईल, म्हणून हे मी खनन करतोय. आणि त्या देवेंद्राला हसू येतं आणि जेव्हा तो स्वर्गात जातो तेव्हा इतर देवतांना सांगतो की अशी पृथ्वीवरती चक्कर मारताना अशी घटना घडली. आणि मग सर्व देव सांगतात तू असं कर, ताबडतोब परत जा आणि त्या कुरु राजाला आपल्या देवतांमध्ये सामील करून घे. ही जेव्हा एखादी धर्मस्थापनेची गोष्ट असते तेव्हा सभोवताली परिस्थिती जशी निर्माण करायला लागते किंवा कशी केली जाते ह्याचं एक उत्तम उदाहरण आहे. तशीच देहाची आहे की भगवंतानी आपल्याला सुबुद्धी आणि कुबुद्धी एकाच ठिकाणी दिलेली आहे, दोन्ही अवस्था एकाच ठिकाणी दिलेली आहे. आणि तुमची कुबुद्धी जरी असली तरी तुम्हाला स्वर्गप्राप्ती होईल अशी अवस्था आणि अशी स्थिती त्यांनी आपल्या आज्ञाचक्रात उत्पन्न केलेली आहे. आणि मग तो कुरु राजाला येऊन तो देवेंद्र सांगतो की तू आमच्यात सामील हो, असा देवांचा आमचा निर्णय झाला आहे आणि आम्ही तुझ्या वचनाला अनुमोदन देतो. म्हणून भगवान श्रीकृष्णाने हे दुसरं कारण होतं की या कुरुक्षेत्राची निवड करायला. कारण युद्ध करताना ज्याला आपण पाठिंबा देतो काही वेळा त्या माणसाला कळत नाही की आपण चूक वागतोय का बरोबर वागतोय, पण त्याच्यात तो त्याचा जीव गमावतो आणि नंतर कळतच नाही, पण इतर घरच्यांना कळतं की यांनी चुकीच्या व्यक्तीला पाठिंबा दिला, हा मुळात चांगला होता. म्हणजेच काय, आपल्या देहाशी कसं त्याचा अर्थ काढायचा की विचार योग्य आहे पण तो क्षणासाठी चुकीचा झाला. वास्तविक मला तसं वागायचं नव्हतं, पण अनावधानाने ही गोष्ट माझ्या हातनं घडली. जीवनामध्ये एखाद्या मनुष्याच्या हातनं चूक घडते, अनावधानाने रस्त्याने जात असतो, कारने जात असतो आणि एकदम काहीतरी समोर येतं आणि ॲक्सिडेंट होतो, चालणाऱ्या माणसाचा मृत्यू होतो. मग कारमध्ये जो असणारा जो ड्रायव्हर आहे तो व्यवस्थित चालवणारा असतो, कधी जीवनात ॲक्सिडेंट केलेला नसतो, पण अगदीच ऐन वेळेला माहीतसुद्धा नसताना अचानक समोर येणं, ह्यांनी उडवणं, पण गुन्हा तो गुन्हाच. मग घडलेल्या गुन्ह्याला शिक्षाही होतेच, पण आपण जर विचार केला तर कोर्टसुद्धा म्हणते की ह्याच्यातनं चुकून घडलेलं आहे, अनावधानाने घडलेलं आहे, ह्यांनी मुद्दामून केलेलं नाही आहे आणि त्या शिक्षेमध्ये तुम्हाला सूट मिळते. तसं भगवंतानी श्रीकृष्णानी ही परमात्म्यानी आधीच उपाययोजना करून ठेवली होती की जर असं कोणी असेल तर त्याला नरकात नाही तर स्वर्गातच जागा मिळेल. हे दुसरं कारण होतं. म्हणजे आपलं देह ज्याला आपण हे कुरुक्षेत्र म्हणतो, त्या कुरुक्षेत्रावरती आपण चांगले आणि वाईट विचार ज्या भगवंतानीच दिलेले आहेत तिथं ही सुद्धा सोय करून ठेवलेली आहे की अनावधानाने तुमच्या हातनं जर काही चुकीचं घडलं तरी तुम्हाला वाईट फळ मिळणार नाही, चांगलंच फळाची तुम्हाला प्राप्ती होईल. हे दुसरं कारण आहे. आणि तिसरं कारण असं झालं की आपण लहानपणापासून श्रावण बाळाची गोष्ट ऐकतोय. तो श्रावण बाळ त्या जागेवरनं जात होता आपल्या आईवडिलांना कावड घेऊन, कावडच्यामध्ये बसवून
जात होता तीर्थयात्रेला, सगळ्यांनाच माहिती आहे ती गोष्ट. आणि जात असताना जेव्हा ही कुरुक्षेत्र येतं, म्हणजे ती जमीन आहे, ते क्षेत्र, कुरुक्षेत्र म्हणजे काय, ती जमीन. तिथं आल्यानंतर श्रावण बाळाच्या मनामध्ये विचार उत्पन्न होतो की माझे आई वडील आंधळे आहेत पण ते चालू शकतात. आणि तो आईवडिलांना सांगतो की तू मला आता कावड खांद्यावर घेऊन मला जडत्व आलेलं आहे, जडपणा आलेला आहे, तेव्हा तुम्ही थोडंसं चालावं. आणि ते क्षेत्र जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तो आईवडिलांना चालवतो. आणि जेव्हा ते कुरुक्षेत्र संपतं तेव्हा श्रावण बाळाच्या मनामध्ये परत विचार येतो की नाही, आपण आईवडिलांची चुकीचं वागलेलो आहोत, त्यांना आपण ह्या रणरणत्या उन्हामध्ये चालवलं. म्हणून तो आईवडिलांची त्यांच्या पायावर डोकं ठेवून क्षमा मागतो की मला क्षमा करा, मी कावड असताना, माझा शब्द असताना मी तुम्हाला चालवलं. आणि आई वडील म्हणतात की श्रावण बाळा, ह्याच्यात तुझा दोष काहीच नाही आहे. त्याचं कारण असं की ज्या जागेवरनं, म्हणजे जिथनं तू आम्हाला आणलंस, ज्या जमिनीवरनं, ज्या कुरुक्षेत्रावरनं आणलंस, त्या जमिनीचा गुणधर्मच हा आहे की जिथं आपल्या सख्यांना सुद्धा विसरलं जातं. म्हणून तू असं वागलास. मुळात तू तसा नव्हतास, पण तुला वागणं हे वागावं लागलं. हा तुझ्यामध्ये जो विचार उत्पन्न झाला हा त्या जागेचा दोष आहे. म्हणजे आपण काय समजायचं आहे, भगवान श्रीकृष्णाने निवड करताना आज अर्जुनाच्या, पांडवांच्या समोर जे द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्म, ही सगळी वडीलधारी माणसं होती. त्यांच्या मनामध्ये जर प्रेम उत्पन्न झालं असतं तर हे युद्ध घडलं नसतं, हे भगवंताला, त्या श्रीकृष्णाला माहिती होतं. म्हणून हे तिसरं कारण आहे. आता याचा आपला आज्ञाचक्राशी कुठं संबंध येतो, तर आपण बघत असतो की मनुष्याच्या जीवनामध्ये एखाद्या गोष्टी घडताना, आज इस्टेटवरनं किती भांडणं चालू आहे, खून पडतात, मारामाऱ्या होतात. आपण पेपरला बघतो की बिल्डर्सचे खून होतात. हे सगळं तुमची वैचारिकता बिघडवते. ती वैचारिकता कुठनं सुरू होते, तर तुमच्या आज्ञाचक्रात. तुमचं क्षबीज बिघडतं, ते इतकं दूषित होतं की तुम्हाला कळत नाही की आपण काय करतोय. त्या क्षणाला मनुष्याला कळत नाही की आपण किती चुकीचं वागतोय. आणि आईवडिलांशी, म्हणून आजच्या काळामध्ये मुलं बऱ्याच वेळा आपण जर पाहिलं तर वृद्धाश्रम का उघडले गेलेले आहे, कारण ऊर्जेचा तो स्रोत, ऊर्जेचं ते बीज आज इतकं दूषित झालेलं आहे की तुम्हाला त्याप्रमाणे ते बीज काम करतं आणि त्याप्रमाणे तुमचे विचार उत्पन्न होतात. जसा की आई वडिलांना देवासमान मानून जो तीर्थयात्रेला कावड मध्ये बसवून घेऊन जाणारा श्रावणबाळ आहे, त्याचीसुद्धा बुद्धी त्या क्षेत्री येऊन भ्रष्ट व्हावी. तसं मनुष्याची बुद्धी काही ठिकाणी, आपण म्हणतो मी ठराविक जागे गेलो आणि मला थोडंसं अस्वस्थ वाटायला लागलं, तिथं काहीतरी बरोबर वाटत नव्हतं, किंवा काही ठिकाणी गेलो तिथं मला किती आल्हाददायी वाटलं, आनंद वाटला. घरामध्ये मी इतक्या वर्ष राहतो पण कधी मला असं प्रसन्न वाटलं नाही, पण त्या अमुक जागेवर गेल्यावर प्रसन्न वाटलं. तसंच काही ठिकाणी गेल्यानंतर मला भयान वाटलं की तिथनं कधी एकदा मी निघून येतो आहे. म्हणजेच हे कुरुक्षेत्र, म्हणजेच ज्ञान आज्ञाचक्रामधलं जी ज्ञान अवस्था आहे ते क्षबीज त्या क्षणी दूषित होतं. पण मग आपल्या आज्ञाचक्राशी याचा संबंध काय, तर आज्ञाचक्राशी त्याचा संबंध असा आहे की आपण विचार करताना आपल्यामध्ये किती स्थिरता हवी. एखादी गोष्ट चांगली आहे का वाईट याची सुबुद्धी आणि कुबुद्धी, जसं धृतराष्ट्र जसा होता की आपल्या मुलांसाठी मोह कोण आहे, अहंकार आणि मोहाचं उदाहरण म्हणजे एक दुःशासन आणि एक दुर्योधन. की तो जर अहंकार वाढला, आणि अहंकाराला कोण वाढवतं, तर ही बुद्धिरूप धृतराष्ट्र वाढवतो.
कारण त्याला डोळ्याने दिसत असतं का? तर डोळ्याने दिसत नसतं, पण विचारांनी तो पाहत असतो. आणि मग विचारांनी पाहताना जर विचार अयोग्य झाले तर त्याचे परिणाम काय होतात? बुद्धी जर भ्रष्ट झाली तर मनुष्याच्या अंगी असलेला अहंकार वाढायला वेळ लागत नाही, दुर्बुद्धी वाढायला वेळ लागत नाही, आणि मग नको ते परिणाम होऊन बसतात. म्हणून धृतराष्ट्र ही सुद्धा एक बौद्धिक बुद्धीची अवस्था आहे. आणि मग ती काय करते तर हृदयासारख्या म्हणजे आपल्या अनाहत चक्रासारख्या चक्राला, अनाहत चक्र, हृदय चक्र, या चक्रांवरती अंमल करून त्याचे तुकडे करते. अहंकार इतका वाईट, बुद्धीतनं अहंकार निर्माण होतो आणि अहंकारातनं क्रोध उत्पन्न होतो. काही काही माणसं इतकी अहंकारी असतात आणि इतका त्यांना राग येतो पटकन की त्या रागापायी आपण बघतो की इतका राग आला आणि त्याचं ब्लड प्रेशर शूट झालं आणि हार्ट अटॅक येऊन तो मेला. मग एका बाजूने विचार करताना इथं परत महाभारत कुठं आलं? मग बुद्धीला जर आपण धृतराष्ट्र म्हटलेलं आहे आणि ह्या 5 पांडवांना पंच इंद्रियांमधलं हृदय, आपण जर हृदयाचा जो स्नायू आहे त्या स्नायूला भीम म्हटलेलं आहे. मग जेव्हा क्रोध वाढतो, बुद्धी भ्रष्ट होते, तेव्हा हृदयावरती त्याचा परिणाम होतो. मग इथं गंमत बघा, भगवंतानी मनुष्य देह जन्माला घालताना स्वतःमध्येच एक फसवेगिरी उत्पन्न केलेली आहे. अहंकार आहे पण डोळ्यावर पट्टी म्हणजे गांधारी. छे मी नाहीच. मनामध्ये अहंकार आहे पण डोळ्यावर पट्टी. म्हणजे ही पट्टी त्या धृतराष्ट्राच्या बुद्धीबरोबर काम करत असते. आणि ती पट्टी जी गांधारी स्वरूप पट्टी जी असते तिला माहिती असतं, तिने स्वतः बांधून घेतलेली पट्टी येते, मलाही दिसलं नाही पाहिजे. म्हणजे काय, माझ्यातला अहंकार आहे तो काहीतरी चुकीची कृती करतोय हे कळत असून सुद्धा त्याच्याकडे दुर्लक्षित करणं म्हणजे गांधारी आहे. मग याचा स्फोट कसा होतो? बघ, श्रीकृष्णाने किंवा आपण ज्यांना भगवत म्हणतो, अख्ख्या भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण उच्चार नाही आहे, भगवंतच उच्चार आहे. तर मग या भगवंतानी हा देह तयार करताना बुद्धी कसं स्वतःचा नाश करून घेते, म्हणजे आज्ञाचक्रात उत्पन्न होणारी, क्षबीजात उत्पन्न होणारी ऊर्जा सुबुद्धीमध्ये, कुबुद्धी आणि सुबुद्धी, सुबुद्धी हमबीज, कुबुद्धी क्षमबीज. मग ही बीजाची ऊर्जा तुमचा स्वतःचा नाश कसं करून घेते? तर तिथं अजून एक तुम्हाला उदाहरण सांगतो की युद्ध संपतं, सगळे हे हस्तिनापूरला येतात आणि धृतराष्ट्र वाचलेला असतो, सगळ्यांना माहिती आहे. आपण ही इथपर्यंत तर नक्कीच महाभारत सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे ही बुद्धी वाचलेली असते बरं का. आपण महाभारत ऐकत नाहीत, आपण देहाशाबद्दल अभ्यास करत आहोत. त्या बुद्धी, आता बुद्धी आलं की हे लक्षात ठेवायचं, सुबुद्धी आणि कुबुद्धी, हमबीज आणि क्षमबीज. आणि काय होतं, माणसाचा अहंकार जेव्हा ठेचला जातो कुठेतरी, एखाद्या माणसाला बघा की इतका इगो असतो, इतका अहंकार असतो की जोपर्यंत त्याचा तो बदला घेत नाही ना तोपर्यंत तो शांत होत नाही. आणि हे सगळं बुद्धी काम करत असते. आणि होतं असं की दुर्योधनाचाही नाश होतो, म्हणजे अहंकार नष्ट होतो. पण बुद्धी ही इतकी वाईट आहे आणि अचेतन संस्था आपण जे सुरुवातीला बघत आलो ही कायम आठवण करून देत असते की बरं का रे, तुझ्या अहंकाराला याने ठेच पोहोचवली,
तुझ्या अहंकाराला ह्यानी मारलंय, हे तो बुद्धीला कायम आठवण करून देत असतो. तसं आपल्या मुलांचा मृत्यू ह्या पांडवांमुळे झाला आहे हे धृतराष्ट्राच्या मनामध्ये कोरलेलं असतं. आणि जेव्हा युद्ध संपतं तेव्हा सगळेजण या धृतराष्ट्राला भेटायला येतात. आधी अर्थातच भगवान येतात आणि भगवान धृतराष्ट्राला म्हणतात की राजा तुझा विजय असो, राजा तुझ्या दर्शनासाठी, तुला भेटण्यासाठी तुझेच बंधून आहेत, त्यांची मुलं आलेली आहेत. आणि इथं बुद्धी म्हणते की मी स्वतः तुम्हाला, इथं बुद्धी त्या भगवंताला म्हणजे देहाचा जो निर्माता आहे, आत्मशक्ती जे आहे त्याला म्हणते की तू मला राजा का म्हणतोयस? माझा अहंकार तर गेला आहे, मग तू राजा का म्हणतोयस? राजा म्हणून तू मला अपमान करू नको. आता माझ्याकडं गमवण्यासारखं काहीही नाही आहे. माझा मान सन्मान अहंकार हा सगळा गळून पडलेला आहे आणि आता माझी बुद्धी स्थिर झालेली आहे. असं मनुष्य दाखवायचा प्रयत्न करत असतो. तसं इथं धृतराष्ट्राने दाखवायचा प्रयत्न केला. पण शेवटी तो बोलून चालून भगवंत होता. त्यांनी ओळखलं की याच्या मनामध्ये काहीतरी शिस्त आहे. हे मी सांगतोय कशासाठी? आपण अनुषंगाने विचार असा करायचा आहे की मनुष्य जो विचार करत असतो त्या आपल्या देहावर त्या भगवंताचा अंमल असतो. आपण धृतराष्ट्र आहोत आणि आपलं शरीर हे जे कुरुक्षेत्र आहे ते धर्मक्षेत्र का कुरुक्षेत्र ते आपण ठरवायचं. पण या देहावर अंमल त्या परमात्म्याचा आहे, त्या ऊर्जेचा आहे आणि ती ऊर्जा आपल्याला ओळखत असते. आपण म्हणतो की अरे तू जीवनामध्ये आज तुझ्या बाजूने विजय जरी झाला तरी सत्य काय आहे हे त्या परमात्म्याला माहिती आहे. ही ती अवस्था आहे की धृतराष्ट्र जरी सांगत असेल त्या क्षणी तिथं दाखवत होता की माझे भावाचे 5 मुलं मला भेटायला आली आहेत, आनंदाचे क्षण माझ्या जीवनामध्ये आलेत असं जरी मनातनं न वाटता चेहऱ्यावर न दाखवत होता तरी त्या भगवंताला हे माहिती होतं की याच्या मनामध्ये काहीतरी शिस्त आहे. आता दुसरी गोष्ट कशी आहे इथं की ही एक नैसर्गिक देणगी आहे की मनुष्याचा एखादा अवयव, एखादं इंद्रिय जर कमजोर असेल किंवा निष्काम असेल तर त्याची ताकद एखाद्या दुसऱ्या इंद्रियामध्ये किंवा अवयवामध्ये येते. म्हणजे इतकी भगवंतानी व्यवस्थित सोय करून ठेवलेली आहे आपल्या देहाची. काही काही जणांना डोळ्यानं दिसत नाहीत पण ऐकायला आणि बुद्धी शार्प असते. असं प्रत्येक एखादं जर माणसाकडं जर कशाचं विकनेस असेल तर त्याच्याबरोबर त्याच्या दुसऱ्या गोष्टीचा स्ट्रॉंगनेस पण असतो. आणि इथं सगळ्यांच्या पहिल्यांदा धर्म युधिष्ठिर भेटायला येतो आणि त्या बुद्धीशी, त्या धृतराष्ट्राशी गळाभेट करतो. इथं लक्षात घ्या, सुबुद्धी, कुबुद्धी आणि धर्म. धर्म म्हणजे कोण? तर आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारे विचार आहेत. हे त्या बुद्धीला भेटायला येतात. हे सर्व संपलेलं आहे आणि आता आपला विजय झालाय. आपल्याला आता शांतीने पुढे जगायचं आहे. आणि ह्याच्यानंतर भीम येतो आणि जसा भीम यायला सुरुवात होते तसं श्रीकृष्ण त्याला थांबवतो. भीम त्या धृतराष्ट्राचे पाया पडतो आणि तिथं धृतराष्ट्र ही बुद्धी त्या भीमाला म्हणजे हृदयाला सांगते की येऊन तू मला भेट कडकडून, इतका मला आनंद झालाय.
पण भगवंता परमात्मा हे ओळखतो की ह्याच्या मनामध्ये ह्या क्षणामध्ये इतका वैचारिकतेने सुबुद्धी असलेला क्षणामध्ये कुबुद्धीचा वापर करणार आहे. आणि तो भीमाला सांगतो श्रीकृष्ण मुक्याने हाय करून की तू जाऊ नको, आणि तिथं पुतळा एक भीमाचा त्या धृतराष्ट्राच्या समोर येऊन उभा केला जातो. याला म्हणतात आभास. मनुष्याच्या बुद्धीच्या समोर उभा असलेली कृत्रिम गोष्ट म्हणजे आभास. आणि जसा हा पुतळा, भीमरूपी पुतळा या धृतराष्ट्राच्या समोर येतो आणि म्हणतो की ये मला तू प्रेमाने भेट, आणि तो भीम स्वतःच्या हाताने स्वतःचा पुतळा त्या राजाच्या जवळ करतो. आणि तो केल्या केल्या धृतराष्ट्र जशी मिठी मारतो तसा तो धृतराष्ट्र दूरधनाच्या नावाने मोठ्याने किंचाळतो आणि त्या पुतळ्याचे, वज्र पुतळ्याचे तुकडे करतो. नुसते हाताने, जशा पावलांमध्ये उभारायची ताकद नसते. हा धृतराष्ट्र आपण लक्षात घ्या, आपल्या विचारांमधली आज्ञाचक्रातली बीजातली बुद्धी आहे, ज्या बुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहे. आणि ती बुद्धी इतकी संताप व्यक्त करते आणि त्या संतापाच्या नादामध्ये समोर आलेली, आपल्या कवेत आलेली गोष्ट दाबून त्याचे तुकडे करते. म्हणजे किती ताकद उत्पन्न झाली ह्याचा तुम्ही विचार करा. आणि त्या क्षणी धृतराष्ट्र भगवंताला, श्रीकृष्णाला म्हणतो की हे वासुदेवा, माझं चुकलं, पण मी माझ्या मुलाच्या प्रेमामध्ये इतका आंधळा होतो आणि मला ते असह्य होतं, त्यामुळे मी ह्या माझ्या भावाच्या मुलाला मारून जे पाप केलंय त्याच्याबद्दल तू मला क्षमा कर. हीच परिस्थिती माणसाच्या बुद्धीच्या विचारांमध्ये होते. आपल्याला माहिती असतं की मी काय करतोय, माझ्या हातनं चुकतंय, तरी मनुष्य आपल्या स्वतःच्या मनाचं ऐकत नाही, त्या आत्मारामाचं ऐकत नाही. आणि ते न ऐकल्यामुळे त्या अहंकाराच्या लालसेपोटी, किंवा तो अहंकार माझा संपला याच्या रागापोटी तो ही कृती करून मोकळा होतो. आपण जे पेपरला वाचतो की एखाद्या वडिलांनी किंवा एखाद्या नवऱ्याने किंवा एखाद्या पत्नीने आपल्या जोडीदाराबरोबर किंवा मुलांनी वडिलांवरला इस्टेटसाठी असंख्य घाव केले. हे घाव करणं म्हणजे क्षमस्व, हे घाव करणं म्हणजेच जसं धृतराष्ट्राने ते वज्र पुतळा जो होता, जी मूर्ती होती भीमाची, वज्राची होती. हृदयाला वज्र म्हणतात, वज्रासारखं असतं. त्याला क्षणामध्ये त्याच्या चिथड्या केल्या त्या दुर्बल धृतराष्ट्राने, म्हणजेच त्या बुद्धीने. इतकी बुद्धीची ताकद आहे. आणि नंतर जेव्हा तो सांगतो की वासुदेवा मला क्षमा कर, कारण कृती करून झाल्यावरती झालेलं ही सगळं पश्चात्ताप आहे, मग त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून आज्ञाचक्रामध्ये जेव्हा तुम्ही स्थिरता ही गोष्टच अशी आहे की ध्यानचक्रामध्ये आपल्या मेंदूची स्थिरता, कुठले प्रसंग आहेत हे मनुष्याच्या जीवनात घडणारे हे रोजचे प्रसंग आहेत, हे कसे बाजूला काढायचे आहे, कसे बाजूला न्यायचे आहे, ते ह्या प्रसंगांचा विचार करून आपल्याला आपल्या शरीराचं आणि अंगाचं गणित मांडायचं असतं. आणि मग बुद्धी जेव्हा या अहंकाराच्या अधीन होते आणि सर्वनाश जेव्हा होतो, तेव्हा आपण काहीही करू शकत नाही. आणि या बुद्धीला, या अहंकाराला
ऊर्जा पुरवण्याचं काम केलं होतं ते कर्णाने केलं होतं. म्हणजे आपल्या स्वतःच्या मनुष्याच्या आज्ञाचक्रामधली ऊर्जा त्याच्यासाठी वापरली जाते. की जी ऊर्जा आहे कशासाठी वापरतोय, शरीरामध्ये ऊर्जा उत्पन्न होतोय चांगल्यासाठी का वाईटसाठी, हे कळणं गरजेचं असतं. कर्णाने काय केलं, कर्णरूपी ऊर्जेने काय केलं, त्या अहंकाराला कायम जागृत ठेवलं. कारण अहंकाराने त्या ऊर्जेला सांगितलं की मी अहंकार आहे तर तुझं त्या ऊर्जेचं महत्त्व आहे, नाही तर काही ऊर्जेचं महत्त्व नाही. आणि ती जागा करून दिली. दुर्योधनाने कर्णाला जागा करून दिली होती. द्रौपदीच्या स्वयंवरा, ही द्रौपदी कोण आहे तर आपली नाभी आहे. की जशाचे हे सगळे इंद्रिय जोडलेले आहेत, ही ऊर्जा नाभीचक्रातनं आज्ञाचक्रापर्यंत येणारा प्राणवायू हा बदलत जातो. आणि म्हणून कधीही लक्षात ठेवायचं की आपली द्रौपदी म्हणजे आपली नाभी उत्तम असेल तर आपली पाची इंद्रिय ही योग्य असतात. आणि इथं गंमत अशी झाली की त्याच ऊर्जेला सांगितलं, दुर्योधन त्याच ऊर्जेला जेव्हा द्रौपदी स्वयंवर होतं आणि अर्जुनाने जेव्हा सगळे ते पणाचे जे सगळे नियम होते त्या नियमांनुसार सगळ्या कृती करून दाखवल्या, तेव्हा कोणी अजून करणार का असं जेव्हा विचारलं गेलं त्या दरबारामध्ये, तेव्हा तो कर्ण उठला आणि मी पण करतो, जे अर्जुनाने केलं तसंच करून दाखवतो, लालसेपोटी. ही लालसा नाभीचक्रामध्ये, त्या चक्राच्या सभोवताली त्याच्या या नाभीचक्राच्या अंमलाखाली येणाऱ्या सर्व गोष्टी, आपलं यकृत येतं, त्या यकृताला सांभाळण्याचं काम आपली बौद्धिक ऊर्जा करत असते. दारू पिऊ नको, जास्त तेलकट खाऊ नको, ही बौद्धिक ऊर्जा सांगत असते. पण तरी आपलं नाभीचक्र ते ऐकत नाही आणि त्याला हिणवते. आणि तीच गोष्ट इथं नेमकी झाली. त्या ऊर्जेला हिणवलं गेलं की तू सूतपुत्र आहेस, तू क्षत्रिय नाहीये, क्ष बीजामधला क्षत्रिय, तुझ्यात ते गुण नाहीत, तुझ्यात ते रक्त नाही, त्यामुळे तू सर्व करत असून सुद्धा तुला करायचा अधिकार नाही. आणि त्याला विरोध केलं जातं आपल्या सर्व अंगातनं, आपल्या सर्व अंगामध्ये असलेल्या बसलेल्या वीरांमुळं. ते सगळे वीर विरोधी जातात, विरोध करतात. पण अहंकार म्हणतो चे नाही, तुझ्यात ती ताकद आहे. आणि जेव्हा ही ऊर्जा आणि अहंकार एकत्र होतात तेव्हा त्या ऊर्जेला कळतं की अहंकाराने मला जागं ठेवलेलं आहे. ज्यावेळी कर्ण हा या द्रौपदी स्वयंवराला आला तेव्हा तो कोणी नव्हता, तो फक्त सूतपुत्र होता, एका झोपडीत राहायचा. पण जेव्हा अहंकाराला म्हणजे दुर्योधनाला कळलं की अर्जुनाला मात देण्याची ताकद या योद्ध्यामध्ये आहे, तेव्हा त्यांनी त्याला अंग देशाचा राजा केला. म्हणजेच काय केलं की बाबा रे, तुझं हृदय जर तुला सांभाळत, हृदयाला ताकद देणारं म्हणजे ऊर्जा आणि हृदय याचं जर समीकरण जर तुम्ही साधलं, हृदयचक्राचं आणि आज्ञाचक्राचं जर तुम्ही समीकरण साधलं तर तुमच्या लक्षात येईल की दोन्हीचे गुण सारखे जरी असले तरी मनुष्याच्या विचारांमध्ये उत्पन्न होणारा अहंकार दोन्हीला वेगळं ठेवतो आणि दोघांमध्ये भांडणं लावून देतो. म्हणून कायम जेव्हा डोकं फिरतं तेव्हा हृदय धडधडायला लागतं आणि जेव्हा हृदयामध्ये अडचण येते तेव्हा डोकं गरगरायला लागतं. हे एकमेकांशी जुळलेलं आहे आणि याला कारण असं आहे की ही ऊर्जा त्या अहंकाराला कायम, म्हणून इथं सुद्धा त्या कर्णानी, त्या ऊर्जेनी त्या अहंकाराला, त्या दुर्योधनाला कायम प्रज्वलित करून ठेवलं होतं की मी तुझ्या पाठीशी आहे, तू काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि झालं तेच झालं, अहंकार शेवटी बुडाला.
पण ह्याच्याबरोबर त्या ऊर्जेचाही ऱ्हास झाला. या क्षेत्रावरच्या, आपण जसं म्हणतो की एकदा तुमचं यकृत खराब झालं की शरीरातलं पाणी कमी व्हायला लागतं, क्षमस्व शरीरामध्ये पाणी वाढायला लागतं, रक्त होतच नाही, रक्ताची निर्मितीच होत नाही, रक्ताचं पाणी होतं. आणि हे रक्त म्हणजे या महायुद्धामध्ये असलेला बलभीम आहे, जो या भीमाला, या ताकदीला सपोर्ट करणारा आहे, शिकवणारा आहे. तोच त्या अहंकाराला पण बाळगणारा आहे. म्हणून अहंकार जेव्हा उत्पन्न होतो, राग उत्पन्न होतो, तेव्हा अंगामध्ये असं रक्त सणसणायला लागतं. कारण बलरामाला, बलभीम कदाचित चुकीचा शब्द वापरला, बलराम मला म्हणायचं होतं, बलराम. दोघंही शिष्य होते, भीम पण होता आणि दुर्योधन पण होता. पण युद्धामध्ये काही त्यांनी भाग घेतला नाही, कारण आपल्या दोघा शिष्यांना मध्ये कोण उजवा आहे हे सिद्ध करावंच लागेल. हे जेव्हा श्रीकृष्ण त्याला पटवून द्यायला जातो, तेव्हा तो म्हणतो मला इथं थांबायचंच नाही. आणि जेव्हा अहंकाराला मारायला भगवंतांनी शेवटी जसं भीमाला सांगितलं की त्याच्या मांडीवर प्रहार कर, आणि ह्या मांडी जेव्हा फोडली जाते तेव्हा तो बलराम बघतो अहंकार एखाद्याचा मिटवण्यासाठी सुद्धा काहीतरी कृती व्यवस्थित होणं गरजेचे असते. पण भगवंताच्या वैचारिकतेखाली, आधिपत्याखाली, ज्या क्षणी ज्या प्रकारे तो अहंकार कसा मिटवला जाईल याचं गणित मांडलं जातं, तेव्हा कळतं की जो मनुष्य धर्माने, जेव्हा बलराम विचारतो की तू अशी आज्ञा दिलीच कशी की याला मांडीवरती प्रहार करायचे, तेव्हा मनुष्य आपण केलेले, आपण म्हणतो की नाही नाही ह्यांनी माझ्यावर अन्याय केला, पण ते समोरच्यांनी केलेला अन्याय असेल, पण त्याच्या आधी आपलं वागणं किती चुकलेलं आहे, अधर्म झालेला आहे, हे भगवंताने तिथं बलरामाला समजावून जेव्हा सांगितलं, तेव्हा तिथनं बलराम निघून गेला. पण आपल्या देहातला अहंकार संपतोय हे जेव्हा बुद्धीला कळतं, तेव्हा त्या ज्याच्यावरती आपल्याला एक, जसं म्हणतो की माझा मुलगा अतिशय हुशार आहे, माझी मुलगी अतिशय हुशार आहे, मला अभिमान आहे, तसं त्या बुद्धीला, त्या अहंकाराबाबत, त्या आज्ञाचक्राला, उत्पन्न होणाऱ्या विचारांना, आपल्या अहंकाराविषयी जेव्हा जास्त गर्व वाटायला लागतो, आणि तिथंच ही चूक होते. आणि हा अहंकार वाढल्यामुळं मेंदूमध्ये, विचारांमध्ये स्थिरता येत नाही. असे किती उदाहरणं आणि किती गोष्टी आहेत की ज्या या महाभारताशी निगडीत आपल्या देहाशी पूर्ण बांधल्या गेलेल्या आहेत. आणि आज्ञाचक्राचा विचार करताना आपल्याला किती गोष्टी सोडायला पाहिजेत. आपण कुठं कुठं अडकून बसलेलो आहोत याचा विचार करणं गरजेचं आहे. या गोष्टी वाचणं, हे ग्रंथ वाचणं. आम्हाला जेव्हा डॉक्टर विचारते काय वाचलं, म्हणजे डॉक्टरांचे जे बंधू होते अरुण काका, ते बुद्धिबळाचा पट मांडायचे. आम्ही त्यांना एक दोनदा विचारलं की काका काय करताय, मग हातामध्ये ते वजीर घ्यायचे आणि म्हणाले ह्याला काय म्हणतात. म्हटलं वजीर पण म्हणतात आणि राणी पण म्हणतात, ह्याला काय म्हणतात. म्हटलं एक हा बुद्धिबळाचा पट आहे. म्हटलं हे सगळं
कुरुक्षेत्र आहे. एक पांडव, एक कौरव. आणि जे माझ्या हातात जो वजीर आहे हा दुर्योधन आहे म्हटलं. मी विचार करतोय की हा राजा इथं त्याच्या बाजूला असून त्याला आज्ञा किंवा त्याची ताकद एकच घर जायची, पण ही राणी किंवा वजीर हे सैरभैर करणार. म्हणजे विचार करा, आज्ञाचक्राच्या अनुषंगाने जर विचार केला तर मनुष्याची बुद्धी ही स्वैरभैर असते. पण ज्यांनी मुळात हलायला हवं तो एकाच जागेवरती स्थिर असतो आणि गरज पडली तरच त्याला हलण्याचा अधिकार असतो. मला म्हटलं हो का, मला तेव्हा काही कळतच नव्हतं. एक तर त्यांची बोलणं कोड्यात होतं, नंतर त्यांनीच सांगितलं तेव्हा ते कळलं. पण म्हटलं तुम्ही मग हे हातात का घेऊन बसलेला आहात? तर म्हटले विचार करतोय की हातात गदा घेतलेल्या या अहंकार रूपी दुर्योधनाचं वय किती असेल. मला त्यांनी विचारलं किती वय असेल साधारण. आकडेप्रमाणे सांगितलं 50-60 असेल, 40-50 असेल. त्याबरोबर जाच म्हणाले, तिथनं थांबूच नको म्हणाले. ठीक आहे म्हणले जा. पण किती शेच्या वर सगळ्यांची वय होती. आणि ह्या 64 घरांमध्ये हे जे गणित मांडलं गेलेलं आहे, ही 64 घरं आपल्या या षटचक्रांशी निगडीत आहेत. प्रत्येक घरामध्ये हत्ती आपण बघितला तो सरळ जातो, माणूस सरळ मार्गे असावा. स्वभाव नेमका वाकडा त्याच्याच बाजूला असतो. आणि एक जो असतो तो अतिशहाणा असतो, त्याला ना इकडचं कळतं ना तिकडचं कळतं. तो म्हणजे घोडा. अडीच गरज चाल म्हणजे एका बाजूला तिरसट माणूस, एका बाजूला सरळ माणूस, आणि मध्ये कुठल्याही बाजूला अडीच गरज जाणारा. पूर्णत्व नाही, अडीच गरज. म्हणजे मनुष्याची वैचारिकता आणि ही जी 3 घरं आहेत, ही 3 घरं आपल्या म्हणजे जिथं बुद्धिबळाच्या पटावर सुद्धा उंट, हत्ती आणि घोडा जिथं मांडली जातात, ही 3 घरं म्हणजे आपल्या आज्ञाचक्र आहे. कारण ही 3 नसतील तर बाकीच्याचा कशाचाच उपयोग नाही. कारण यांना कुठपर्यंत जाण्याचाही अधिकार असतो, पण जो अडाणी असतो तो अडीच गरज जाऊ शकतो. आणि जो अडाणी असतो ना की त्याला पहिलं माराचं बघतात. कारण अडाणीच कुठेतरी चूक. जो बुद्धिबळ खेळतात त्यांना माहिती असेल की घोडा किती महत्त्वाचा असतो. म्हणून या अडाणी माणसाला म्हणजेच हे आपल्या वैचारिकतेतले बुद्धीतला विचार आहे. आज्ञाचक्रात उत्पन्न होणारे विचार आहे, अडाणीपणाने केलेले विचार आहेत. मग ते पहिले बाजूला सारले पाहिजेत. म्हणून आपल्या लहानपणापासनं आपल्याला जे खेळ दिले गेलेले आहेत, सोंगट्या आहेत, बुद्धिबळ आहे, लगोरी आहे. आपण लगोरी त्याच्यामध्ये ते लावतो, 7 त्या फरशा एकमेकांवर ठेवून लावतो. मग ही काय आहेत तर ही षटचक्र आणि त्याच्यावरती एक वरती ठेवलेली जी असते ना ती सहस्त्रार असते, की ते शेवटचं ठेवलं की ती लगोरी पूर्ण. पण ती पाडण्यासाठी तो गोल, त्या गोलाने ती पाडायची. आणि जो पटकन लावेल आणि त्याच्यामध्ये त्या गोलाने जर मारलं, आणि तो गोल म्हणजे आपण ज्याच्यावरती वावर करतोय ती पृथ्वी आहे, की ती येऊन जर आपल्या पाठीत बसली, पृथ्वी तत्व जर येऊन पाठीत बसलं तर तुम्ही बाद झालात. म्हणून ही
त्याचा आकार बघा लगोरीचा कसा असतो, मोठ्यातनं खाली खाली खालनं वर असा होत जातो. ही षटचक्र ही लहानपणापासून आपल्या देहामध्ये रुजवले गेलेले खेळ आहेत. हे नुसते खेळ नाही आहेत, तर हे रुजवले गेलेले आहेत. हो, प्रत्येक खेळ आहे. रुमाल पाणी आहे, रुमाल वेगळा आणि पाणी वेगळा. तेव्हा रुमाल शब्द तरी होता का? त्याला वास्तविक फडकं वापरलं जायचं, पण त्याला रुमाल पाणी म्हणायचं. आणि ते करताना तो हे बसलेला असं त्याच्या भोवती चालायचं. ती काय आहे? तर ती कुंडलिनी आहे. कुंडलिनी जेव्हा तुम्ही फिरत असता, तुमचा मेंदू त्याच्या भोवती जेव्हा असा असा फिरत असतो, तेव्हा तुम्ही किती स्थिर असता हे त्यातनं कळतं. म्हणून आत्ताच्या मुलांना डोळ्याचे प्रॉब्लेम, 100 प्रॉब्लेम येतात तब्येतीचे. काय येतात? कारण ह्या गोष्टी देहांवरती, षटचक्रांवरती होणारे संस्कार होतच नाही. ह्या न झालेल्या गोष्टींमुळं आपली ही चक्र जागृत अवस्थेत. आत्ताच्या मुलांमध्ये किती हिंस्त्रपणा आहे. जुन्या मुलांमध्ये तेवढा हिंस्त्रपणा होता का? एकमेकांचे तेवढे दुश्मन होते का? कधीच नव्हते. माणसं शेजारचे दरवाजे उघड असेल तर एकमेकांच्या घरात जायचे. ते प्रेमभाव होता. पण त्याच्या विरुद्ध आता आहेत. त्याचं कारण असं आहे की आपणच आपली चक्र दूषित करून ठेवलेली आहे. आणि म्हणून आपल्याला हे मेडिटेशनचे क्लास, ध्यानाचे क्लास याची गरज लागते. पण ते का पूर्णत्वाला जात नाही? त्याचं कारण असं की आपल्या देहामध्ये असलेलं मूळ किंवा देहामध्ये आपल्या चाललेलं महाभारताचा संग्राम आपण पाहत नाही, याचा अभ्यास करत नाही. आपण आपल्या देहाशी दिवसभरामध्ये 2 मिनिटंही बोलत नाही. ध्यानामध्ये जरी गेलं तरी ते सांगतात तुमच्या श्वासावर तुम्ही नियंत्रण करा, श्वास मोजा. तेवढाच काय तो प्रकार असतो. असं सहजासहजी एका दिवसात 2 दिवसामध्ये श्वास मोजता येणार आहे का? त्याला किती स्थिरता हवी, म्हणजे किती गोष्टी बाहेर काढायला पाहिजेत. आणि ते काढल्या केल्यानंतर मग तुम्ही ती स्थिरता तुमच्यामध्ये येणार आहे. मग ती स्थिरता आणण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये घडलेल्या गोष्टी, मद, मोह, मत्सर, माया, अहंकार, ह्या गोष्टी कशा आपल्याशी चिकटल्या जात आहेत, ह्या कशा मोकळ्या करता येतील याचा आधी विचार करायला पाहिजे. जे खेळ आपण त्याच्यामध्ये खेळलो, आज मोबाईलवर खेळले जातात, त्याचा उपयोग काय? काही नाही. प्रत्येक खेळ जो आहे, भगवान श्रीकृष्णाला भेटायला गवळणी यायच्या, त्या डोक्यावर कळशी घेऊन यायच्या. आजही वारीला कळशी घेऊन जातात. कधी आपण विचार केला का ती कळशी कशासाठी ठेवली असेल? आणि त्यांना इतका त्या परमात्म्याचा मोह असायचा, पण त्या वेळच्या त्या सासवा सोडायच्या नाहीत. म्हणून त्या सांगायचा, हंडा घेऊन चालले मी, ते भरून आणते. आणि अशा हंड्यावर 7 हंडे ती बाई डोक्यावरती घेऊन यायची आणि ती गावभर फिरायची. ते 7 हंडे भरलेले असायचे. कोण मध्ये भेटलं तर त्याच्याशी बोल, पण ते हंडे भरलेले डोक्यावरती असायचे. हे हंडे जे होते डोक्यावरचे, कळशी म्हणतात त्याला. कधी आपण विचार करत नाही कळशी शब्द आला कुठनं. तर ही सप्तचक्र जी आहेत ही त्या भगवंताशी निगडीत आहेत. आणि त्याची जी आळवणं होते त्या भगवंताची, ही 7 चक्र जलतत्वाला बरोबर घेऊन जेव्हा एकत्रित होतात आणि तुमच्या जिथं सहस्रार चक्रात मधनं जिथनं ऊर्जा आपल्या देहामध्ये शिरते तिथं ती स्थिर होतात, तेव्हाच त्या भगवंती. गंमतच अशी आहे की ती स्त्री बघा, कुठलंही काही त्याच्यामध्ये बोललं तरी तिचं एक लक्ष हे त्या सगळ्याच्या 7 हंड्यांकडं असतं, म्हणजेच त्या भगवंताकडं असतं. अखंड जोडले गेलेले असतात त्या भगवंताशी. तिला वेगळं ध्यान करायची गरज नाही. नाही तर तुम्ही डोक्यावर काहीतरी ठेवा आणि इथनं 4 पावलं चाला, ते 10 वेळा पडेल. का पडेल? तर मनाची अस्वस्थता. म्हणून आपण बघत असतो की जेव्हा वारीला जातात किंवा याच्यात की त्या कळशा असतात, एकाग्रता आहे. नुसतं गप्पा मारत चाललेलं नाही आहे. जरी गप्पा मारल्या तरी त्या भगवंताशी आपलं एक मन जोडलं गेलेलं असतं की तो जो भगवंत त्या कळशीच्या मार्फत आपल्या देहाशी जोडलेला आहे, तिथं बसलेला आहे. आणि मग तो त्या श्रीकृष्णाचा आणि गवळणीचा ते मटके फोडायचे खेळ चालायचे.
ते मटके फोडायचे खेळ म्हणजे आपण असं म्हणत की ते श्रीकृष्णाला डोकंच नव्हतं. तो किती एकरूप आहे ती गवळण हे बघण्यासाठी ते मटका फोडायचा आणि त्यातलं सत्व बाहेर पडायचं. मनुष्यातलं सत्व बाहेर पडलं की मनुष्य त्याच्यामध्ये सात्विक राहतच नाही, म्हणून तो श्रीकृष्ण सारखा त्या गवळणींचे मटकी फोडायच्या. मटकी फोडल्या तरी ती किती चिडती आहे, कारण जो आपला प्रेमळ रूप आपल्या आत्म्याच्या आणि हृदयाच्या जवळ आहे त्याच्या विरुद्ध आपल्या मनामध्ये चुकीचे भाव उत्पन्नच होणार नाहीत. जो आपला आहे त्याच्याबद्दल प्रेमभावच हा कायम राहील, आणि म्हणून मटकी फोडली तरी ती गवळण त्या श्रीकृष्णाशी कायम एकरूप राहिली. म्हणून गवळण गायली जाते की भगवंताला आणि आपल्या देहाला या 7 चक्रांना 7 हंड्यांना जे परमात्म्याला एकरूप करून ठेवते ते आज्ञाचक्राच्या वरचं ठिकाण, ते ज्या 7 तुमच्या ज्या वरच्या कळशा आहेत त्यांना एकत्रित बांधून ठेवते. ती पडत नाहीत त्या कळशा पाण्याने भरलेल्या असल्या तरी, आणि ती सहज बाई वावरत असते. म्हणजे बुद्धी ही त्या भगवंताशी त्या परमात्म्याशी इतकी एकरूप झाली की त्याच्या व्यतिरिक्त काही सुचत नाही. इतर तुम्ही बोला पण ते महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं काय? परमात्म्याशी जोडणं आणि एकरूप राहणं. तशी ती स्त्री राहत असते. म्हणून ते, आणि ते केल्यानंतर खाक्यात एक असतो, हंडा असतो, त्याला हंडा म्हणतात. आता हंडा आपल्या खाक्यात धरल्यानंतर आपल्या आज्ञाचक्राशी कसा काम करतो, किंवा आपल्या आज्ञाचक्राला ही कृती अशी धरून ठेवा. एक विचार करा आठवडाभर की ही कृती केल्यानंतर काय होत असेल. तो हंडा म्हणजे कळशी आणि हंडा. म्हणून घरामध्ये प्रत्येक आपण म्हणायचो की लहानपणा एक तरी कळशी आणि हंडा असावा. तो का असावा? आणि हंड्याचं आपल्या या चक्रांशी आणि आज्ञाचक्राशी ह्या जो असलेल्या तिसऱ्या डोळ्याशी काय संबंध आहे आणि कसं हे काम करतं ते पुढच्या भागात पाहू. श्रीराम.